वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये जी असामी आलेली आहे ती फार स्पेशल आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत राज्याचे आणि साताऱ्याचे सर्वात लोकप्रिय आमदार म्हणून त्याची गेले अनेक दशक ही ख्याती आहे. आपल्यासोबत शिवेंद्रराजे भोसले आहेत. खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये. आणि खरं तर राजे, आज तुमचं एन्काउंटर करण्याची संधी तुम्ही मला दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. सर्व जय महाराष्ट्र चॅनलच्या व्ह्यूअर्सना पण माझा नमस्कार. शिवेंद्र राजे, जसं मी ओपनिंगलाच म्हटलं की तुम्ही साताऱ्याचे लोकप्रिय आमदार म्हणून अनेक वर्ष लोक तुम्हाला ओळखतात. खरं तर छत्रपतींच्या तुम्ही वंशज आहात, त्यामुळे लोकांचं एक प्रेम तुमच्या प्रती आहेच. पण हे असताना केवळ तो ऑरा न ठेवता तुम्ही अगदी म्हणतो ना आपण, लोकांमध्ये मिसळून चहाच्या टपरीवर त्यांच्यासोबत चहा पण पिता, असे देखील काही किस्से मी ऐकलेले आहेत. तर इतकं लो प्रोफाईल तुम्ही राहता, कसं जमतं हे? आता आपण थोडा आमच्या सर्वच कुटुंबाचा इतिहास बघितला तर माझ्या आजी आमच्या म्हणजे घराण्याच्या सगळ्यात जे काही घराण्याचं नाव म्हणा, घराण्याबद्दलचं ते माझ्या आजी ज्या होत्या सुमित्रा राजे, ह्यांनी खरं म्हणजे हे सगळं जपलं कायम. त्यांनी त्या राजकारणात कधीच नव्हत्या, पण त्यांनी हे जे आपण म्हणलं की लोकांमध्ये, आपल्या लोकांमध्ये त्यांच्यासारखं राहायचं. आपण काहीतरी वेगळं आहे किंवा आपलं असं कधी कुणाला जाणवलं नाही पाहिजे. वाह! वागणुकीतनं, बोलण्यातनं असं कधी आपल्या लोकांना कधी असं हे भासू नये. त्यांचं सारखं असं की आपली लोक आहेत, त्यांच्यामुळे आपण आहे, तेव्हा आपण त्यांच्यासारखंच राहिलं पाहिजे, त्यांच्यासारखंच वागलं पाहिजे किंवा आपण काहीतरी वेगळं आहे किंवा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे असं म्हणजे घराणं हे आहे म्हणून. तो हे नाही. तसंच माझे वडील पण तसेच होते. अगदी माझे म्हणजे सगळेच आमचे, माझे दोन्ही काका म्हणा किंवा सगळ्यांचंच तसं होतं की सगळेच त्या ह्याच्यातच आम्ही सगळे मोठे झालो. आणि मला वाटतंय तेच आजपर्यंत म्हणजे राजकारणातलं यश म्हणा किंवा समाजकारणातनं किंवा आज जे काही माझी ओळख आहे किंवा जे काही सातारा असेल किंवा बाहेर, हे जेवढं तुम्ही लोकांमध्ये मिळून मिसळून राहाल तेवढं लोक तुम्हाला मोठी करतात. तुम्हाला काय वेगळं काय लोकांची अपेक्षा फार तुमच्याकडनं असते असं नाही. तुम्ही जेवढं लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्याप्रमाणे राहाल, वागाल, बोलाल, तसं तुम्ही एकदा वेगळेपण दाखवायला लागला की मग लोकं वेगळी लोक होतात तुमच्यापासून. डोक्यावर घेतलेलं कधी खाली म्हणजे म्हणतात ना, पायाखाली कधी घेतील हे सांगू शकत नाही.